विद्यापीठांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक सुविधा पुरवल्या जातील। राज्यातील विद्यापीठांचं सशक्तीकरण करण्याच्या दिशेने राज्य शासन पावलं टाकतंय, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं। शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या भुयारी मार्गाचं उद्घाटन आज नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या भुयारी मार्गाचं आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झालं। यावेळी कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती। भुयारी मार्गाचा शुभारंभ झाल्यावर मान्यवरांनी या मार्गाची पाहणी केली। मागील वर्षी 3 फेब्रुवारीला या कामाचं भूमिपूजन नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्याच हस्ते झालं होतं। त्यानंतर अवघ्या वर्षभरात हे काम पूर्ण झालं। भुयारी मार्ग 5.5 मीटर रुंदीचा असून दोन्ही बाजूला पदपथ आहेत। एकूण कामाबद्दल नामदार पाटील यांनी समाधान व्यक्त केलं। त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, विनायक पारळकर, ठेकेदार रमेश भोजकर, श्रीकांत गुजर यांचा सत्कार करण्यात आला। विद्यापीठांना पायाभूत सुविधा पुरवून त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे। विद्यापीठांनी देश विदेशातील विविध विषयातील तज्ज्ञ प्राध्यापकांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केली। तसंच शिवाजी विद्यापीठाच्या कमवा आणि शिका योजनेचं सशक्तीकरण करण्याची सूचना त्यांनी केली। दरम्यान सिंधी, गुजराती, राजस्थानी भाषांमधील 3 महिन्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू करावेत, त्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना त्यांनी केली। नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्यातून शिवाजी विद्यापीठाच्या भुयारी मार्गाचं काम पूर्णत्वाला गेल्याचं कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी सांगितलं। यावेळी कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख, डॉक्टर श्रीकृष्ण महाजन, क्रीडा संचालक डॉक्टर शरद बनसोडे यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते।